नवतरुण पिढीसाठी चांगलं काम करतोय, याच्यामध्ये खूप आनंद आहे। पण हे सरकार कधी काय करू शकेल याचा आम्हाला विश्वास नाही आहे। म्हणून आम्हाला 8 दिवस झाले एकसारखे आम्ही चिंतेत आहोत। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती कॉकरोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके थोड्याच वेळात आंदोलन करणार आहेत। अमेरिकेमधनं ते आता दिल्लीमध्ये दाखल होतील। दिल्लीमध्ये दाखल झाल्याच्या नंतर तिथे आंदोलन देखील सुरू होईल। मात्र मी सध्या अभिजित दीपके यांच्या गावामध्ये आहे। त्यांचे चुलते माझ्यासोबत आहेत। लेकरू देशासाठी लढते, तुमच्या मनात भावना काय आहेत? लेकरू देशासाठी लढतो हा भाव चांगली गोष्ट आहे। तो हुशार आहे आणि त्याने अमेरिकेहून दिल्लीला आला, फार चांगली गोष्ट आहे। तो नवतरुण पिढीसाठी चांगलं काम करतोय, याच्यामध्ये खूप आनंद आहे। पण हे सरकार कधी काय करू शकेल याचा आम्हाला विश्वास नाही आहे। म्हणून आम्हाला 8 दिवस झाले एकसारखे आम्ही चिंतेत आहोत आणि अभिजित कधी घरी येईल आम्ही याची आतुरतेने वाट पाहत आहोत। पण अभिजित दीपकेनं स्वतः सांगितलेलं आहे, माझं भविष्य हे संविधानाच्या हाती सोपवतोय आणि भारतात येतोय। मग तुम्हाला काय भीती वाटते? भीती सर, कारण हे सरकार संविधानाला मानणारे नाही, संविधानानुसार चालणारे नाही, म्हणून आम्हाला भीती वाटते। कारण या सरकारने चांगल्या चांगल्या लोकांची वाट लावलेली आहे। आम्ही मध्यमवर्गीय आहे, म्हणून आम्हाला त्यांची भीती वाटते। बरं, आता तुमच्या संभाजीनगरच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त आहे, कुटुंब त्या ठिकाणी घर देखील सोडण्याचा प्रयत्न करते, तर हे का घडते? असं का घडते म्हणजे भीती वाटते सर। कारण एकुलता एक मुलगा आहे आणि हुशार आहे, पण त्याच्यामुळे भीती वाटते की बा कधी काय होईल, सरकार कधी काय करेल, या भीतीने आम्ही खूप चिंतेमध्ये आहोत। बरं, संपूर्ण देशामध्ये एक कुणीतरी अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहतोय म्हणून उत्साह आहे, मात्र तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत, कारण काय? कारण सर दुःख आहे हो। एकुलता एक मुलगा आहे, आम्ही कसं घडवलं, कसं काय केलं, कसे आम्ही दिवस काढलेत, आमची परिस्थिती काय होती हे आम्हाला माहीत आहे। म्हणून दुःख वाटते की लवकरात लवकर मुलांना घरी यावं। बरं, तिकडे आंदोलनाची तयारी सुरू आहे, मात्र तुम्ही रात्रीपासून जेवण केलं नसल्याची माहिती तुमच्या कुटुंबियांनी दिली। हो सर, रात्रपासून आहे, 2 दिवस झाला आम्ही आमच्या पोटाला अन्न पाणी बरोबर नाही, आम्ही चिंतेत आहोत। आम्ही मुलाची एकसारखी वाट पाहत आहोत। 4 दिवस झाले मी मुलाला अभिजितला मेसेज केले, फोन केले की बाळा मला तुझ्या सोबत उभं राहायचंय, मी येतो। एकही घरचा सदस्य नसल्यामुळं ते एक दुःख खूप वाटते। तुम्ही तयारी केली का दिल्लीला जाण्याची? तयारी सर, मी काल 4 वाजेपर्यंत त्याच्या मेसेजची वाट पाहिली। कोण कोण जाणार होते? मी एकटा जाणार होतो सर, मी एकटा जाणार होतो, कारण आई दादा आणि वहिनी त्या औरंगाबादला आहेत, त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही। मी वाट पाहिली अभिजितची। माझा भाचा आहे औरंगाबादला, त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट केला, मेसेज पाठवले, पण तरी त्यांनी मला काय रिसीव्ह केलं नाही। मी 4 वाजेपर्यंत तयारीत होतो। 4 वाजता जर मला मेसेज आला असता तर मी कशा तरी पद्धतीनं दिल्लीला गेलो असतो। तिथं तुम्ही पोहोचू शकले नाही, मात्र अभिजित दीपकेंची जी मागणी आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे सर, कारण हे पेपर घोटाळे हे सतत होत राहतात। जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे, त्यांनी ते पदभार बरोबर म्हणजे काम ते बरोबर करत नाहीत, त्याच्यामुळे ते योग्यच आहे, राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजेत। तर अभिजित दीपकेंच्या या आंदोलनाला आता कुटुंबासह गावकऱ्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। अभिजितची आजी असेल, अभिजितची काकू असेल आणि चुलते देखील या ठिकाणी या आंदोलनाच्या अनुषंगाने खंबीरपणे अभिजितच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर दिल्ली असेल किंवा देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना आता संतूक पिंपरी हे अभिजितचं मूळ गाव देखील अभिजितच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झाल्याचं दिसत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।